निस्वार्थ प्रेम मृत्यूच्या दारात उभा राहूनही लेकराला कवटाळणारा पिता. मित्रांनो, ही एक हृदयद्रावक कहाणी आहे. निस्वार्थ प्रेमाची हृदयद्रावक कहाणी. कार अपघातामध्ये त्या बाळाचे वडील अक्षरशः मृत्यूच्या दारात होते. त्यांच्या पूर्ण अंगातून रक्त वाहत होतं, परंतु त्या बाळाला थोडंही खरचटलं नव्हतं. त्यांनी बाळाला शेवटपर्यंत सोडलं नाही. फक्त त्यांच्या चेहऱ्यावर चिंता एकच दिसत होती, ते जाण्याची नाही, परंतु माझ्या बाळाचं मी गेल्यानंतर होईल तरी काय, ही चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मित्रांनो, ते बाळही निरागसपणे बापाकडं बघत होतं आणि रडत होतं. त्या बाळाला समजत तर काही नव्हतं, पण अक्षरशः त्याच्या आत्म्याला कदाचित समजत असावं की बाप हळहळतोय, बाप त्याच्या फ्युचरसाठी रडतोय आणि स्वतःचा जीवही गमावण्याच्या शेवटच्या स्टेपला आहे. मित्रांनो, अक्षरशः ही हृदयद्रावक कहाणी इतकी भयावह आहे. त्या मुलाच्या भविष्यासाठी जो बाप शेवटच्या स्टेपवरही देखील विचार करतो आहे, त्यालाच तर म्हणतात पिता. बाप म्हणजेच आधार, बाप म्हणजेच सर्व काही. बाप नाही तर फ्युचर नाही, काहीच नाही. मित्रांनो, ते बाळ निरागस, अजून त्याला एक पाऊलही टाकता येत नाही किंवा मम्मी पप्पाही म्हणता येत नाही, परंतु ते बाळ न खरचटता त्या कार ॲक्सिडेंटमधून वाचलं आहे. बापाने स्वतःचा जीव कसा तरी बाहेर काढला, लेकराला धरलं आहे छातीला, आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे दिसतं आहे ते म्हणजे त्यांच्या मृत्यूचं भय नाही, तर त्या मुलाच्या फ्युचरचं भय. मुलाचं काय होईल, मुलाला इथून पुढं कोण बघेल, ही चिंता त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मित्रांनो, त्यालाच म्हणतात बाप. बाप म्हणजे सगळं काही. बाप स्वतःला कपडे घेत नाही, स्वतःची चप्पल बदलत नाही. बाप स्वतः गाडीतून सायकलवरून गाडीवर जात नाही. बाप बाहेर गेल्यानंतर चहा पित नाही, पण त्याला चिंता असते त्या लेकराची. तीच चिंता या ठिकाणी शेवटच्या स्टेजवर, जाण्याच्या स्टेजवर येते, कारण त्यांच्या अंगातून इतकं रक्त गेलं, खूप लागलेलं आहे, तरी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतं आहे माझ्या बाळाचं काय होईल, माझ्या लेकराचं काय होईल. मित्रांनो, बापाला कधीच आश्रमामध्ये टाकू नका रे. जे मुलं बायकोचं ऐकून आईबापाला आश्रमात टाकतात, त्यांनी थोडी तरी ठेवायला पाहिजे. कारण ज्या बापाने जन्म दिला, ज्या बापाने लहानचं मोठं केलं, त्यांचं सगळं सुख त्यांनी झाकून ठेवलं आणि दुःखात राहिले पण तुम्हाला सुख दिलं. स्वतः उन्हात राहिले, तुम्हाला सावलीत ठेवलं. त्या बापाला तुम्ही ज्यावेळेस खरंच तुमच्या आधाराची गरज आहे, ज्या बापाची तुम्ही काठी व्हायला पाहिजे, त्याच बापाला तुम्ही काठीने मारता आणि घराच्या बाहेर आश्रमात टाकता. इतकी काही वाईट वाटतं. परंतु मित्रांनो, हा जो व्हिडिओ